ही गर्दी कशासाठी झाली आहे मी तुम्हाला सांगेलच. तर आज मी ज्या पूजेच्या पाया पडायला आली आहे तर ते मी कुठे आले ते तर तुम्हाला सांगतेच. तर आज पण मी आली आहे माझ्या माहेरी. तर इथे म्हणजे कसं गुढीपाडवा होऊन आहे ना 10-1 दिवसच झाले आणि आज आहे हनुमान जयंती. आणि हनुमान जयंतीचा ना खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे पूजा सत्यनारायणची घातली जाते. आदल्या दिवशी पालखी असते आणि दुसऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो म्हणजे जेवण असतं. तर ते आणि त्याच्यानंतर मग मनोरंजन कार्यक्रम असतात. तर कधी कधी दशावतारी नाटक असतं, कधी कधी लहान मुलांचे डान्स असतात, तर कधी म्हणजे असं जादूगरचा गेम. आता मी लहानपणापासून ह्या गोष्टी बघत आली त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते. आणि बायकांचे सुद्धा आता डान्स चालू झाले, मंगळागौर वगैरे, आणि खूप छान असतं, चांगलं वाटतं ते वातावरण. हसतं खेळतं 4-5 दिवस फंक्शन असतो कंटिन्यू चालू. तर मी आज आली आहे पाया पडायला म्हणजे हनुमान जयंतीच्या निमित्ताने. आणि हे कसं निमित्त असतं आपल्या माणसांना भेटण्याचं. ह्या दिवशी आपल्याला सर्वजण एकत्र भेटतात तर भारी वाटतं यायचं, त्यांना भेटायचं. तर आहे ना हे कसं एक आमचं मंडळ आहे VBKM म्हणजे वीर बजरंग क्रीडा मंडळ म्हणून. तर मला यायला उशीर झाला, नाहीतर आमचा पूर्ण बायकांचा ग्रुप आहे म्हणजे इकडचा. आणि असं बहुतेक आहेत माझ्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये बायका त्यातल्या. तर त्यांना मला भेटायला भेटलं नाही कारण का मला यायला उशीर झाला. आणि त्यांचं स्वतःची पण त्या लोकांची घाई चालू आहे कारण का त्यांची डान्सची प्रॅक्टिससुद्धा चालू आहे त्याच्यामुळे. आणि हे हनुमंताचं मंदिर आहे ते, आणि हनुमान देव आहे बाजूला, महाराज आहेत आपले छत्रपती, आणि जागेवाल्याची मूर्ती आहे. तर हे काय झालं इथे गर्दी ते मी तुम्हाला सांगते. तर इथे ना एक पाईप होता आणि त्या पाईपावर आहे ना 2 आहे ना मुली आहेत ना उभ्या राहिलेल्या, आणि तो पाईप आहे ना पाण्याचा कोणाचा तरी पर्सनल लाईनवाला होता, ते तुटलंय. ते बघण्यासाठी सर्व इथे जमलेत. आमच्या बायोला काही चेन नाही पडत आहे. गेली पाईप लावायला गेली. पाईप लावायला गेली, पाईप तुटलाय तो. ए दीदी कपडा देव पुसायला. फेस्टिवल फेस्टिवल फेस्टिवल. तर आज सुद्धा फेस्टिवल आहे आमच्या इथे. झाले 10-1 दिवस झाले गुढीपाडवा. गुढीपाडव्याला किती दिवस झाले? हा, 1.5 हप्ताला 1.5-2 हप्ते झाले गुढीपाडव्याला. आणि त्याच्यानंतर आज आहे हनुमान जयंती. आणि हनुमान जयंती दिवशी पण आमच्या इथे मोठा उत्सव असतो. तर त्या उत्सवासाठी आम्ही आलो इथे. तर पाया पडायला आज सत्यनारायणची महापूजा. म्हणजे आता हे शेवटी माझं जन्मस्थान आहे, हे विसरून मला कसं चालेल. आणि मंडळ आहे तर त्या मंडळाला सुद्धा आपल्याला विसरून चालत नाही. तर प्रत्येकाचं एक मंडळ असं तसं आमचं सुद्धा आहे. तर म्हणजे हा मंडळ आता किती वर्षानुवर्ष आहे ते चालत आलेलं. त्यामुळे मी माझ्या झिला घेऊन इलंय. आणि झिल आता माझ्या मोठ्या बहिणीकडे आहे, म्हणजे अथांगला घेऊन आले ना. अथांग आता मोठ्या बहिणीकडे माझ्या बसलाय. तो मला बोला तिथेच थांबतो. आणि आता रात्रीचे 10:15 झालेत. तर आज तर आज आहे ना त्याच्या मित्राचा बड्डेसुद्धा होता. तर आम्ही 8:30लाच येणार होतो. 8:15 वाजल्यापासून तयारी करून बसलो आहे. तर त्या बड्डेचं इन्व्हिटेशन आलं त्याच्यामुळे आम्ही थांबलो. मग 9:30च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो त्याचा बड्डे वगैरे झाल्याच्या नंतर. आणि इथे आलो म्हणजे आम्हाला यायचंच होतं पाया पडायला हनुमंताच्या मंदिरात. पुन्हा सत्यनारायणची पूजा होती तर त्याच्यासाठी आम्ही आलो. तर आज 10:15 झाले तरी काय आपला चायचा बेत चुकवत नसतो. केली बघितलं आला आवाज बरोबर. त्यांना माहिती आहे मी येणार म्हटल्यावर चाय पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तिथे जेवल्याच्या नंतर पण का पियायला भेटे ना, मी पिणार म्हणजे पिणारच. चाय चाय चाय. ठीक आहे चला द्यास मॅडम. मॅडम द्या. ओ मॅडम. मॅडम पप्पा पण व्हिडिओ बघतात. बाबा असले एवढं मोठे शब्द बोलायचे नाही.